विद्यार्थी मित्रांनो, चेतन गुणोक्ती अलंकाराचा आज आपण अभ्यास करणार आहोत। इथे आपण चेतन गुणोक्ती अलंकाराची प्रथम व्याख्या अभ्यासणार आहोत। निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असं जिथे वर्णन असतं तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होत असतो। निर्जीव वस्तू म्हणजे ज्या वस्तूंमध्ये जीव नाही अशा वस्तू सजीवासारख्या जेव्हा वागतात तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होत असतो। उदाहरणार्थ टेकडी ही निर्जीव गोष्ट आहे आणि ती बोलत नाही, पण जर ती बोलू लागली तर तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। चेतन गुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य आहे अचेतन वस्तूंना सचेतन बनवलं जातं। अचेतन म्हणजे ज्याच्यात जीव नाही असा निर्जीव आणि सचेतन म्हणजे ज्याच्यात जीव आहे असा सजीव। अचेतन म्हणजे निर्जीव, सचेतन म्हणजे सजीव। दुसरं वैशिष्ट्य आहे त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे वागतात। म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या सजीवांसारख्या वागतात तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। मुलांनो, ज्या ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्या सजीवासारख्या वागतात। म्हणजे कसं तर सजीव बोलतात, सजीव कुठलीही कृती करतात, रडतात, हसतात, खातात, पितात, अगदी तसं निर्जीव वस्तू वागतात असं जेव्हा वर्णन असतं तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। आता तुमच्या लक्षात आलं असेल चेतन गुणोक्ती अलंकार कसा ओळखायचा ते। आपण पुन्हा एकदा व्याख्या पाहूयात। चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये प्रत्येक निर्जीव गोष्टीला सजीव बनवलं जातं। निर्जीव वस्तू, निर्जीव गोष्टी सजीवासारख्या वागतात असं जिथे जिथे वर्णन तुम्हाला आढळेल तिथे तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो। आपण आता चेतन गुणोक्ती अलंकाराची काही उदाहरणं पाहूयात, म्हणजे तुम्हाला उदाहरणांच्या माध्यमातून चेतन गुणोक्ती अलंकार अधिक चांगला समजेल। पहिलं उदाहरण आहे मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणे। मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणे। रजनी म्हणजे रात्र। मुलांनो, इथे रात्र निर्जीव आहे आणि ही रात्र शांतपणे मंगल मंगल गीत म्हणत आहे। रात्र कधीच बोलणार नाही, गाणं म्हणण्याचा तर खूप दूरचा प्रश्न आहे, परंतु इथे रात्र बोलत आहे, गाणं म्हणत आहे आणि म्हणूनच इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होत आहे। पुढील उदाहरण नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले तोच औचित आले सुख ठोठावित दार। दुःख निर्जीव आहे, सुख सुद्धा निर्जीव आहे। आता पहा, इथे दुःख उषाजवळ बसलंय आणि सुख दार वाजवतंय। या दोन्ही निर्जीव गोष्टी सजीवांसारख्या कृती करत आहेत आणि अर्थातच म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो। या दोन्ही उदाहरणांमध्ये निर्जीव वस्तू सजीवांसारख्या वागत आहेत, म्हणजेच अचेतन गोष्टी सचेतनासारख्या वागत आहेत आणि म्हणून इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। अलंकार अधिक समजण्यासाठी आणखी उदाहरणं पाहूयात। पहा, आपल्याला आता पुढील उदाहरण दिसत आहे। आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला। वसंत म्हणजे वसंत ऋतू। हा वसंत ऋतू प्रत्येकाच्या दारात आलाय आणि ज्याचं त्याला सौदा देणार आहे। थोडक्यात आपल्याला त्याच्या खांद्यावरच्या पोत्यामध्ये जे काही सामान आहे ते मिळणार आहे। वसंत ऋतू निर्जीव गोष्ट आहे आणि ही कृती ते करू शकत नाही आणि अर्थातच निर्जीव गोष्टी सचेतनासारख्या वागू लागल्या तर तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। पुढील उदाहरण पहा। कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे। जर तुम्ही फणसाचं झाड पाहिलं असेल तर त्याच्या अंगावर सगळे फणस लगडलेले असतात, जसं काही एखाद्या आईबाबांच्या अंगाखांद्यावर मुलं खेळत आहेत आणि म्हणूनच फणसाला कुटुंबवत्सल म्हटलेलं आहे। फणस हा निर्जीव आहे आणि निर्जीव फणसाला सचेतन केलेलं आहे, म्हणजेच सजीव केलेलं आहे। त्यामुळे इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो। पुढील मजेशीर उदाहरण पाहूयात। ती पहा सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत आणि गात जाणारा तो झरा, त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी व वाऱ्याने डुलणारी शेते,
सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी आणि तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला हा वृक्ष. मुलांनो, या उदाहरणामध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार दिसेल. टेकडीला मान नसते, टेकडी निर्जीव असते, तरीही टेकडी मान उंचावून पाहत आहे, म्हणजेच इथे चेतन गुणोक्ती अलंकार झाला. पुन्हा तिच्या पायाजवळून उड्या मारीत व गात जाणारा झरा, झरा सुद्धा निर्जीव आहे. झरा उड्या मारतोय, गाणं गातोय, अर्थात इथे सुद्धा चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आहे. त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी वाऱ्याने डुलणारी शेते, पहा शेत हे सुद्धा निर्जीव आहे. आणि हसणं, डुलणं या गोष्टी सजीव माणसांच्या आहेत, सजीव लोक हे करतात, अर्थात इथे आपल्याला चेतन गुणोक्ती अलंकार पाहायला मिळतो. सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी, झोपडी निर्जीव आहे. माणसं ध्यानस्थ बसतात, अर्थात झोपडी निर्जीव असूनही तिला ध्यानस्थ बसवलंय, म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. आणि तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरून उभा असलेला वृक्ष, वृक्ष निर्जीव आहे. मायेचं छत्र धरणं ही मानवी कृती आहे, अर्थात ती झाडाने केली आहे, आणि म्हणून इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चेतन गुणोक्ती हा अलंकार खूपच चांगला समजलेला असेल. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.